2 दिवसांच्या विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावातून ठाण्यात परतले। रखडलेली महायुतीची बैठक आज होण्याची शक्यता। मोदी शहांच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा, तर गृहमंत्री पदाबाबत चर्चेतून निर्णय घेऊ। नाराजी संदर्भातल्या चर्चांवर एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा फक्त माध्यमांमध्येच। उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू। एकनाथ शिंदे यांची माहिती। स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याच्या प्रकरणी पुणे कोर्टात आज सुनावणी। कोर्टाच्या आदेशानंतरही राहुल गांधी राहणार गैरहजर। नाशिकमध्ये पोलिसांसमोरच टोळक्याकडून ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण। वाहतुकीच्या वादातून मारहाण झालेल्या वॉर्डनवर रुग्णालयात उपचार सुरू। उद्योगपती राज कुंद्रा यांना ईडीचं समन्स। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। आणि प्रदर्शनाआधीच पुष्पा 2 चित्रपटाचे शोज हाऊसफुल। काही ठिकाणी तिकिटांची किंमत 2000च्या वर। अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होऊ घातलाय। राजभवनाबाहेर शपथविधी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वी देखील राजभवनाबाहेर शपथविधी झालाय। तसंच त्याचा राजकीय इतिहास देखील मोठा रंजक आहे। पाहूयात। महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे। गुरुवारी 5 डिसेंबरला याच मैदानावर महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे। या सोहळ्याकरता केंद्रातील प्रमुख नेत्यांसोबतच भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना निमंत्रण दिलं जाणार आहे। सोबतच भाजपच्या खासदार कंगना रनौत आणि बॉलिवूड कलाकारांना शपथविधी करता आमंत्रित केलं जाणार आहे। देश आणि राज्य पातळीवरील संत, महंत आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। याशिवाय राज्यभरातून भाजपचे 15,000हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजेरी लावणार आहेत। याची वाट बघत होते। तो आनंदाचा दिवस आला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024ला 5 वाजता हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार।